सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे 58 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल त्या बिल्डिंगमध्ये गेला होता आणि जोरदार गोळ्यांचा आवाज आला तसे कदम घाबरले. विशालच्या मोबाईलचा आवाज ऐकून ते गुंड सावध झाले होते आणि त्यांनी विशालचा कानोसा घेऊन त्याच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला होता. आणि विशाल पुन्हा सावध होऊन दबा धरून बसला आणि त्यानं सुद्धा हवेत गोळीबार केला. आता काही वेळ असाच शांततेत गेला. गुंड दबा धरून बसले होते आणि विशालसुद्धा तसाच दबा धरून बसला होता. आणि इतक्यात सावकाश दबक्या पावलांनी तो पिस्तूल हातात घेतलेला गुंड भिंतीच्या आडून हळूच विशाल कुठे आहे हे पाहण्यासाठी त्याच्यावर गोळी झाडण्यासाठी पुढे आला आणि समोरच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली विशालनं पाहिली. आणि विशाल सावध झाला आणि त्यानं श्वास रोखून समोर बंदूक रोखली. आता ती सावली भिंतीच्या आडून थोडी मोठी झाली आणि तो गुंड जो होता त्यानं एक पाऊल पुढे टाकत उजवा पाय पुढे केला आणि विशालनं त्या गुंडाच्या पायावर अचूक नेम धरून गोळी झाडली. आणि खूप चालाकी करून त्यानं त्याच्यावर झेप घेऊन हातातून पिस्तूल हिसकावून घेतलं. त्या गुंडाच्या कमरेत एक लाथ घातली तसा तो जमिनीवर उताना पडला आणि ओरडला. आता बाकीचे गुंडसुद्धा त्याच्याच मागे होते आणि बाकीचे गुंड घाबरले. विशालने दोन्ही हातात 2 पिस्तूल घेतले आणि त्यांच्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाला, हँड्सअप. सगळी शस्त्र खाली टाकायची, नाहीतर आत्ताच्या आत्ता सगळ्यांची मस्तकं उडवून टाकीन. तसे ते सगळे घाबरले आणि हातातले कोयतं सुरे खाली फेकल्या. आणि आता सगळी सिच्युएशन अंडर कंट्रोल केली होती विशालनं. मग विशालनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शिट्टी मारली आणि सगळे पोलीस खुश होऊन आत घुसले आणि सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या. तोपर्यंत पोलिसांची व्हॅनसुद्धा तिथे आली होती आणि सगळ्यांना पकडून घेऊन गेले. विशालसुद्धा तसाच पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणाला, कदम, साल्यांच्या रात्रभर बेड्या खोलू नका. आणि आत्ता या सगळ्या गोंधळात विशालला फोनचा सुद्धा विसर पडला होता. तो थोडासा रिलॅक्स होऊन तिथेच खुर्चीत बसला. आणि मग विशाल म्हणाला, कदम, इरफान शेख कसे आहेत? त्यांची काही खबर? कदम म्हणाले, सर, काही माहीत नाही, मी आत्ता चौकशी करतो. आणि विशाल म्हणाला, नको, राहू द्या, मी जातोय. कुठे आहेत ते? कदम म्हणाले, साहेब, ते सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि आता विशाल रात्रीच्या 2 वाजता सिटी हॉस्पिटलमध्ये गेला. ते विशालच्या घराच्या रस्त्यावरच होतं. विशालला पाहून सब इन्स्पेक्टर इरफान शेख बेडवरून उठून बसले आणि सॅल्यूट करायला जाणार इतक्यात विशालने त्यांना अडवलं आणि म्हणाला, झोपून राहा, उठायची गरज नाही. आणि सब इन्स्पेक्टर इरफान शेख म्हणाले, साहेब, तुम्ही का आलात? विशाल म्हणाला, तुमच्या धाडसाबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे, म्हणून आलोय. आणि त्या गुंडांना आता पकडलं आहेच. इरफान शेख म्हणाले, सॉरी सर, माझ्याकडून थोडी चूक झाली. मी त्या गुंडांना खूपच हलक्यात घेतलं, म्हणून हे झालं. विशाल म्हणाला, नवीन आहात, तुमच्या अंगात जोश आहे, म्हणून असा अतिउत्साह होतोय आणि गडबड होते तुमच्याकडून. पण तुम्हीही शिकाल हळूहळू. पण एक लक्षात ठेवा, गुन्हेगाराच्या पुढे जाऊन आपण विचार करायचा असतो. त्यांना कधीच हलकं समजायचं नसतं. कारण पोलिसांना चकमा देणारे गुंड आणि चोर हे पोलिसांपेक्षा हुशार असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून जर चोराला पकडायचं असेल तर आपल्याला सुद्धा चोरच व्हावं लागतं. आणि गुंडाला पकडायचं असेल तर त्याच्यापेक्षा मोठा गुंड व्हावं लागतं. इरफान शेख हसले आणि म्हणाले, सर, मी कायम लक्षात ठेवीन तुम्ही काय म्हणालात ते. तुमच्याकडून खूपच शिकायला मिळतं नेहमीच. आणि सर, तुम्ही तिथे गेलात म्हणजे परिस्थिती नक्कीच अंडर कंट्रोल होणार हे माहीत होतं. विशाल म्हणाला, इन्स्पेक्टर, तुम्ही गोळीला घाबरलात का? आणि इन्स्पेक्टर इरफान शेख विशालच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, नो सर. आणि विशाल हसून म्हणाला, गुड, ओके, चला येतो, गुड नाईट, आता तुम्ही आराम करा. असं म्हणून विशाल थेट गेला. तो त्याच्या घरीच गेला.
त्याला आता खरं तर झोपेची खूप गरज होती. त्यानं पद्मिनीला फोनही नाही केला आणि त्यानं फोन अजून स्विच ऑफ मोडवरून काढला सुद्धा नव्हता. म्हणजे त्याच्या फोनचं लक्षातच नव्हतं. आणि इकडे पद्मिनीचा सुद्धा डोळा लागला होता. थकून थकून त्याची वाट बघून त्याला फोन करून थकून झोपली होती ती. आणि विशाल घरी गेला आणि पटकन झोपून टाकलं त्यानं. काल रात्रीसुद्धा त्याला झोप नव्हती. सोफ्यावर बसून बसूनच रात्र काढली होती त्यानं. आणि आजही हा प्रकार. तो घरी 3 वाजता गेला पहाटेच्या आणि गाढ झोपला. आणि सकाळी 8 वाजता त्याला जाग आली. आणि उठल्या उठल्या आई आली आणि म्हणाली, विशाल रात्री कधी आलास रे? खूपच उशीर झाला का तुला? आणि विशाल डोळे चोळत अंगाला आळोका पिळोका देत आळस झटकत बेडला टेकून बसत म्हणाला, पल्लवी अगं उशीर कसला? पहाटेच्या 3 वाजल्या, म्हणजे दुसरा दिवसच उजाडला. आणि हे ऐकून आश्चर्याने आई हसून म्हणाली, विशाल झोपेत आहेस का अजून? अरे मी आई आहे. आणि तू रात्री पल्लवीकडे थांबणार होतास ना तिच्यासोबत, असं तूच म्हणाला होता. मग घरी का आलास? आणि विशालने खाडकन डोळे उघडले, डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, खूप चुकलं माझं. बाप रे, ती माझी वाट बघत असेल. खूप घाबरली असेल ती रात्री. मी तिला काहीच न सांगता तसाच निघून गेलो. तिचा फोनही घेतला नाही आणि पुन्हा तिला फोनही केला नाही. आई म्हणते ते खरंच आहे. असं जर मी केलं तर कशाला कोणती मुलगी माझ्यासोबत लग्न करून स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल. रात्री मी त्यांना प्रपोज करणार होतो. मी परत येणार म्हणालो होतो आणि अजूनही गेलो नाही. त्या असाच विचार करत असतील माझ्याबद्दल की मला कमिटमेंटसुद्धा पाळता येत नाही. विशाल तू खूप मूर्ख आहेस. मला पटकन पल्लवीकडे गेलं पाहिजे असं म्हणून विशालने झटकन अंगावरचं सगळं पांघरून बाजूला टाकलं आणि पटकन बाथरूममध्ये गेला. 5च मिनिटात आंघोळ करून आला आणि आई म्हणाली, अरे विशाल काय झालं? इतका का घाई करतोस? आई काही नाही काही नाही असं म्हणून मी निघालो असं तो गडबडीत म्हणाला. आई म्हणाली, विशाल नाश्ता करून जायचं तू. आई एक एमर्जन्सी आहे, मला नाश्ता नकोय. विशाल तुझी एमर्जन्सी नेहमीचीच आहे, तू थांब बरं असं आई म्हणत होती. पण विशाल साहेब कसलंच ऐकत नव्हते. त्यानं पटकन आंघोळ केली आणि बाहेर आला आणि कपाट उघडलं. ग्रीन शेडचा एक चकचकीत शर्ट त्याने घातला आणि त्यावरती साधीच पण खाक्या रंगाची पॅन्ट घातली. इनशर्ट केला, कमरेला काळा बेल्ट लावला, केसांवरून कसाबसा कंगवा फिरवला आणि उरलेले केस हातानेच सरळ केले. हातात घड्याळ घातलं आणि आता त्याला शर्टच्या हाताच्या बाह्यांची बटणे लावायला सुद्धा वेळ नव्हता. त्यानं शर्टच्या बाह्या तशाच मागे मुडपल्या आणि धावतच तो रूममधून बाहेर येत जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आला. अरे विशाल ऐकून तरी घे असं म्हणून आई मागे पळत होती. आई वेळ नाही मला, बाय असं म्हणून साहेब हातामध्ये चावी घेऊन गाडीत बसले आणि गाडी स्टार्ट करून गेले सुद्धा. आणि मागे आईनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, कसं होणार या पोराचं? उगीचच त्याला ही नोकरी जॉईन करून दिली. पण काय करणार? बाबा मिलिटरीत होते. देशसेवेचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं होतं आणि लहानपणापासूनच अंगावर वर्दी चढवण्याचं स्वप्न होतं विशालचं. आणि आई म्हणाली, आता एखादी छोकरी याच्या आयुष्यात आल्याशिवाय याचं नोकरीवरचं प्रेम कमी व्हायचं नाही. कधी पद्मिनी भेटणार काय माहीत. आता देवी आईला चांगलाच नवस करते. आणि आईनं देवीला हात जोडले फार मनापासून आणि म्हणाली, माझ्या विशालची जोडी पूर्ण होऊ दे. मी जोडीनं नमस्कार करायला घेऊन येईन त्यांना. आता बाहेर पाऊस उघडलाच होता आणि विशालनं जाता जाता फुलांच्या स्टॉलवर टवटवीत गुलाबाची फुले दिसली. ती फुलं पाहून त्याला काल सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पाहिलेला पद्मिनीचा टवटवीत चेहरा आठवला. अशीच गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसत होती ती
आणि त्यानं तिच्यासाठी ताज्या टवटवीत गुलाबाच्या फुलांचा बुके घेतला आणि तो निघाला. आता इकडे पद्मिनीसुद्धा खूप उशिरा उठली होती. रात्रीसुद्धा तिचा 2 वाजेपर्यंत डोळा लागला नव्हता. विशालने अजूनही गडबडीत त्याचा फोन स्विच ऑफच ठेवला होता. त्याला इतकीही शुद्ध नव्हती की फोनचं स्विच ऑफ काढावा. आणि तो रुद्रच्या घरी गेला आणि पद्मिनी तशीच हातात फोन घेऊन बेडवर बसली होती. तिनं आत्ताही सकाळी सकाळी विशालचा फोन आला असेल म्हणून घाईघाईत फोन पाहिला, पण फोन आलेला तर दिसतच नव्हता. मग तिने त्याला फोन केला, पण तरीही स्विच ऑफ लागत होता. ती तशीच चिंताग्रस्त होऊन बसली होती आणि तिने आज तिच्या शेजारणीला अजून हाकही मारली नाही. आज तिचा चेहरा कालच्यासारखा टवटवीत दिसत नव्हता. खूप नाराज होती. तिला वाटलं कदाचित तो रात्री आला असेल, पण सोफ्यावर झोपला असेल. म्हणून ती म्हणाली, साहेब तुम्ही आहात का बाहेर? साहेब, अहो अहो, अशा तिने 2-3 हाका मारल्या. तिला वाटलं तो रात्री आला असेल की काय, पण तो आलाच नव्हता. विशाल कसा आहे, कुठे आहे, तो का आला नाही, असे अनेक प्रश्न तिला पडत होते. आणि ती मनातच म्हणाली, ते ठीक तर असतील ना. आणि मग ती डोळे झाकून म्हणाली, हे ईश्वरा, साहेबांना सुखरूप ठेव. आणि इतक्यात तो दरवाजा उघडून आत आला. तिच्या बेडरूमच्या दारात आला आणि विशाल त्याच्या हातातला बुके त्याच्या पाठीमागे लपवून हळूच म्हणाला, गुड मॉर्निंग. तसा त्याचा आवाज ऐकून तिनं हरकून वर पाहिलं आणि मन खूप प्रसन्न झालं त्याला पाहून. आणि मघाच्या नाराज निराश चेहऱ्यावर आता आनंद पसरला होता. आणि ती हसून म्हणाली, साहेब तुम्ही कधी आलात आणि मला सांगितलं का नाही? तुम्ही रात्री आलात की आत्ता सकाळी? आणि तुम्ही कुठे गेला होता तेही काहीच नाही सांगितलं. माझा फोन का उचलला नाही आणि तुमचा फोन का स्विच ऑफ होता? मला किती काळजी वाटत होती माहीत आहे का? विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती माझी आणि माझा अर्धा जीव निघून चालला होता. आता तुम्हाला बघितलं आणि जीवात जीव आला माझा. अशी ती एक ना अनेक प्रश्न त्याला विचारत होती आणि श्वास न घेता बोलत होती. तो मात्र काहीच बोलत नव्हता. फक्त तिची बडबड एकटक शांत आणि मधाळ नजरेनं पाहत होता आणि चेहऱ्यावर हसू फुटलं होतं. आणि ती गप्प बसली. त्याचं ते फ्रेश लुकमधलं ते सुंदर रूपडं पाहून पुन्हा पद्मिनीला त्याची भुरळ पडली. आज तर किती हॉट आणि कमालीचा हँडसम दिसत होता तो. काही क्षण तिनं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या नजरेत नजर मिसळून. मग अजून पुन्हा लाजून खाली मान घातली. मग पुन्हा वर पाहिलं त्याच्याकडे, तरीही तो तिच्याकडेच बघत होता आणि तिनं विश्वास न बसून तिचे डोळे चोळले. तो काहीच बोलत नाही म्हणजे हे स्वप्न आहे की काय? नक्की तोच समोर आहे हे तिला समजत नव्हतं. मग तिनं त्याला पुन्हा फोन लावला, पण फोनही लागला नाही म्हणजे हे स्वप्नच आहे नक्की, असं तिला वाटलं. आणि तो हसून म्हणाला, पल्लवी अगं मीच आहे, स्वप्न नाही. आणि ती म्हणाली, हे सुद्धा तुम्ही स्वप्नातच बोलताय ना? मग तो अगदी तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, अगं मीच आहे, विश्वास का नाही बसत का? मग त्याने तिला हळूच चिमटा काढला. ती भानावर आली आणि तिला कळलं की तोच आलाय. आणि ती म्हणाली, तुमचा फोन अजूनही स्विच ऑफ आहे. रात्री किती फोन केले, एकही फोन घेतला नाही किंवा स्वतःहून सुद्धा फोन नाही केला. काय झालंय ते सुद्धा नाही सांगितलं. असं करतात का? आणि त्यानं जीभ चावली आणि तो फुलांचा बुके तिच्यासमोर पकडून म्हणाला, सॉरी, अगं लक्षातच नाही आलं. फोन स्विच ऑफ केला तो काढायचं. आणि ती चिडून म्हणाली, जास्त हुशार माणसं अशीच बुद्धू असतात. मला नाही बोलायचं तुमच्याशी, जा. आणि मला तुमचं बुकेसुद्धा नको. आणि आता रुसलेली पद्मिनी खूप सुंदर दिसत होती, आणखीनच जास्त क्यूट. त्यानं त्याचे कान पकडले आणि म्हणाला, सॉरी ना पल्लवी. पण तिनं तोंड फिरवलं नाक फुगवून. तो पुन्हा बेडच्या दुसऱ्या बाजूला गेला तिच्या डोळ्यांसमोर आणि तिथं जाऊन तिची माफी मागू लागला कान पकडून. आणि तिने पुन्हा दुसऱ्या बाजूला मान वळवली आणि तो मनात म्हणाला, बाप रे, आज हे सुंदर निरागस गुलाबाचं फूल ज्वालामुखी झालेलं दिसतंय.
मग तो पुन्हा या बाजूला आला आणि पुन्हा तिची माफी मागत होता, पण ती त्याच्याकडे बघतच नव्हती. तो म्हणाला, पल्लवी, आज तू बोलणार नाहीस का माझ्याशी? ती तशीच रागात म्हणाली, तुम्हाला काय फरक पडतो? मी बोलले काय आणि न बोलले काय? मी तुमची कोण लागते ना? आणि विशाल बेडवर बसत म्हणाला, अगदी बरोबर बोललीस तू. तू माझ्यावर चिडलंच पाहिजेस. रादर आणखीन जास्त चिडलं पाहिजेस. माझी आईसुद्धा अशीच म्हणते की कुठलीच मुलगी माझ्याशी लग्न करणार नाही. मी असा कधीही रात्री अपरात्री घरी येतो आणि रात्री अपरात्री बाहेर जातो. बहुतेक मी असाच ब्रह्मचारी राहणार आयुष्यभर, कारण माझं अगोदर लग्न माझ्या नोकरीशी झालं आहे. माझी फर्स्ट प्रायोरिटी नेहमीच माझी नोकरी असेल आणि मग घर. पल्लवी, अशी मुलगी भेटेल का गं मला? आणि ती म्हणाली, मी मैत्रीण आहे ना तुमची, म्हणून मला काहीच न सांगता गेलात. बायको असते तर बरोबर सांगितलं असतं, हो ना? आणि विशालनं तिच्याकडे पटकन चमकून पाहिलं आणि ती आता सावरत म्हणाली, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझ्या जागी दुसरी कोणी तुमची बायको असती तर तुम्ही तिला सांगितलं असतं ना सगळं? आणि विशाल हसून त्याचं हसू दाबत म्हणाला, आधी मला सांग, मुलगी भेटेल का मला समजून घेणारी? ती म्हणाली, भेटेल ना, न भेटायला काय झालं? तुमच्यात काय कमी आहे मुली न भेटायला? आता विशाल थोडा सावरून बसत म्हणाला, नक्की काय काय आहे गं माझ्यात? आणि ती म्हणाली, तुम्ही खूप हँडसम आहे की, आणि खूप रुबाबदार, डॅशिंग आहात, इतकी चांगली नोकरी आहे, आणि काळजी तर किती घेता एखाद्याची. मग तुम्हाला नक्कीच एखादी चांगली मुलगी मिळेल. कोणतीच मुलगी तुम्हाला नकार देणार नाही. आणि विशाल म्हणाला, आणि तू तू काय करशील? तसं तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाली, म्हणजे काय? आणि तो हसत म्हणाला, अगं गंमत केली. आधी अशी मुलगी तरी मिळू दे जी मला समजून घेईल, मग पुढं बघू. पण सध्या तरी मला एकच मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू, जी मला समजून घेते. आणि तुला टेन्शन येईल असं मी काही सांगणार नव्हतं तुला, म्हणून नाही सांगितलं. आणि म्हणालो ना सॉरी सॉरी असं म्हणून त्यानं पुन्हा कान पकडले. आणि तिनं तिच्या शेजारणीला खिडकीतून हाक मारली आणि त्याला म्हणाली, साहेब तुम्ही बाहेर बसा बरं, मला माझं आवरायचं आहे. तो म्हणाला, म्हणजे तू मला माफ नाही केलं? त्यापेक्षा मी जातो पोलीस स्टेशनमध्ये. आणि तिनं त्याच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं आणि थोडा आवाज वाढवून म्हणाली, मी म्हणाले की बाहेर बसा तर गुपचूप बसा. आणि तो गुपचूप बाहेर आला आणि हसत हसत किचनमध्ये गेला आणि दोघांसाठी ब्रेकफास्ट बनवायला लागला. तिचं आवरून होईपर्यंत तो काहीतरी बनवणार होता आणि तिचा राग घालवणार होता. मग तिची शेजारीण आली. आता ती आंघोळीला गेली. इतक्यात विशालनं फ्रीजमध्ये ब्रेड बघितलं आणि सँडविच बनवायला घेतलं. एकीकडे गॅसवर कॉफी बनवायला ठेवली आणि इतक्यात शेजारणीच्या घरून तिला हाक आली. तिचं लहान बाळ खेळता खेळता पडलं होतं आणि रडत होतं खूप. तिच्याही घरी एमर्जन्सी आली होती आणि ती पल्लवीला म्हणाली, ताई तुम्ही इथेच बसा आणि इथेच थांबा, व्यवस्थित आंघोळ करा, तोपर्यंत मी परत येते 5 मिनिटात. आणि मग ती शेजारीण घाई गडबडीतच बाथरूम आणि बेडरूमचा दरवाजा आहे तसाच उघडा ठेवून निघून गेली. हे विशालनं पाहिलं किचनच्या खिडकीतून आणि त्याला वाटलं पल्लवी आता बाहेर आली असेल, म्हणूनच तिचं आवरून झालं असेल आणि म्हणून ती शेजारीण गेली. आणि तो ब्रेकफास्ट घेऊन तिच्या रूममध्ये गेला तर त्याला ती कुठेच दिसेना. पल्लवी कुठे आहेस तू? तुझं झालं नाही का? असा त्यानं तिला आवाज दिला. आणि बाथरूममध्ये असलेली पद्मिनी अजूनच घाबरली आणि आता तिला विशाल स्पष्ट दिसत होता उघड्या बाथरूममधून. आणि अर्धनग्न अवस्थेत असलेली पद्मिनी खूप भांबावून गेली. तिला स्वतःला कुठे लपवावं आणि कुठे नाही हेच कळेना. आणि ती गडबडीत हँगरचा टॉवेल घेण्यासाठी उठली तसा एका पायावर भार पडला आणि टॉवेल ओढून घेत मटकन खाली बसताना एका बाजूला बोजा पडला आणि तिचं स्टूल घसरला आणि बाथरूममध्ये जोरात आवाज आला. आणि तसं विशालनं तिच्याकडे पाहिलं. तसं खाली पडलेल्या पद्मिनीने तसाच दरवाजा लावून घेतला, पण तिला थोडा उशीर झाला होता दरवाजा लावायला, कारण विशालनं
काही सेकंदासाठी तिला पाहिलं होतं आणि तिनं दरवाजा ढकलला आणि खूप जोरात रडायला लागली. तिच्या एका बाजूला खूप जोरात मार लागला होता. विशाल बाथरूमच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, काय झालं पल्लवी, तुला खूप लागलंय का? अगं बोल ना काहीतरी, मी काय विचारतोय, तू पडलीस का जोरात? आणि ती काहीच बोलत नव्हती, फक्त रडत होती. विशाल म्हणाला, पल्लवी नक्की काय झालंय सांग, नाहीतर मी आत येतोय. तशी ती घाबरून संकोचून म्हणाली, नाही नाही साहेब, तुम्ही आत येऊ नका प्लीज. विशाल म्हणाला, मग तू रडतेस का? आणि आता पडलीस ना खूप जोरात, खूप लागलं का तुला? ती म्हणाली, हो खूप लागलंय, खूप दुखतंय, आणि पुन्हा रडायला लागली. आता विशालला खूप वाईट वाटत होतं आणि तो म्हणाला, पल्लवी मी आत येऊ का? ती म्हणाली, नको साहेब, तुम्ही असं कसं आत याल? तो म्हणाला, अगं तुला लागलंय, किती लागलंय हेही मला माहीत नाही, मग बघायला नको का? पल्लवी मी आत येतोय. ती पुन्हा म्हणाली, नको प्लीज, मला खूप लाज वाटेल. विशाल म्हणाला, अगं तू लाजतेस काय आता? तुला लागलंय, तू रडतेस आणि तुला तुझ्या जीवापेक्षा लाज महत्त्वाची वाटते का? हे बघ, वाटल्यास मी माझे डोळे झाकून घेतो, पण प्लीज मला आधी आत येऊ दे. आणि ती म्हणाली, साहेब मग कपाटातून साडी घेऊन या. आणि त्याने तिच्या कपाटातून साडी घेतली आणि त्याच्या हातात घाई गडबडीत नेमकी तीच साडी आली जी त्यानं तिला बर्थडेला गिफ्ट केली होती. आणि तिनं बाथरूमचा थोडासा दरवाजा उघडून हात बाहेर काढला. त्यानं तिच्या हातात साडी दिली. तिनं ती साडी अंगावरती गुंडाळली आणि म्हणाली, साहेब आता या आत. त्यानं बाथरूम उघडलं तर त्या गुलाबी साडीमध्ये पांढरी शुभ्र टपोऱ्या डोळ्यांची पद्मिनी खूप गोंडस दिसत होती. आता पुन्हा त्याच्या हृदयाची धडधड वाढली. ती लाजून खाली बघत होती. अंगाभोवती फक्त साडी गुंडाळली होती तिनं, आणि त्यानं तिला मिठीत उचलून घेतली आणि बाहेर घेऊन आला. आता पद्मिनी खूप लाजून चूर होऊन गेली होती. त्याच्या दणकट हाताच्या राकट स्पर्शानं तिचं शरीर फुलून गेलं होतं. झाडावरच्या पारिजातकाच्या फुलाला एक बोट लावलं आणि ते टपकन उंजळीत येऊन पडतं, तसं आता विशालनं जर तिला एक बोट जरी लावलं असतं ना, तर ती भान हरवून त्याच्या मिठीत गेली असती, असं तिला वाटलं. पण ती स्वतःवर कंट्रोल करत तसेच दोन्ही हातानं घट्ट साडी पकडून त्याच्या मिठीत बसली होती. पूर्ण शरीरभर आग डोंब उसळला होता. तिच्या अंगाची लाही लाही होत होती. आणि आता त्यानं पटकन खाली सोडलं तर बरं, नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. आणि त्यानं अलगद तिला बेडवर बसवली आणि तिला टेकण्यासाठी पाठीमागे उशी देण्यासाठी तो वाकला आणि त्याच्या खांद्याचा स्पर्श तिच्या गुबगुबीत छातीला झाला. तशी ती जोरजोरात श्वास घेऊ लागली आणि विशालच्याही अंगात गोड गोड कळ उठली. त्यानं तिला पाठीमागे उशी देऊन टेकवलं आणि तिच्या पाठीवरचे सगळे केस सावरून पुढे घेतले आणि एका बाजूने सोडून दिले. तसे ते केस तिच्या छातीवर विसावले आणि त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या गालांना झाला आणि तिने डोळे मिटून घेतले. आता तो तिच्या बंद डोळ्यात भान हरवून बघत होता आणि आता ती मनात म्हणत होती, साहेब प्लीज लवकर बाहेर जा ना तुम्ही, नाहीतर माझा संयम सुटेल. आणखीन काही वेळ तुम्ही इथे थांबलात तर माझ्यासाठी खूप मुश्किल होईल. आणि आता तर विशाल तिथेच बसला आणि त्यानं तिचा हात पकडला. तसं तिने दचकून तिचे डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहून पुन्हा लाजून खाली बघितलं.